इंटरव्ह्यूला जाताना संध्याची ओळख झाली. काशीला इंटरव्ह्यूला जाताना संध्याची ओळख झाली आणि प्रथम तिने माझा हात दाबला. तिने माझा हात दाबला. नंतर आम्ही फिरलो गंगा नदीच्या काठावरील विश्व हिंदू संमेलनात. गंगा नदीच्या काठावरील विश्व हिंदू संमेलनात आणि सोबतच होतो एका धर्मशाळेत. काशीची देवालय फिरल्यावर संध्या शुद्ध मराठीत देवादिकांच्या भ्रामक कथा मला आत्मविश्वासानं सांगायची आणि गडद रात्र होतात माझ्याकडे सरकायची. माझ्या विश्वास ठेवा. संध्याचे नाजूक तप्त ओठ माझ्या मानेवर असायचे. तिच्या शरीराचा शुद्ध तुपाचा उग्रवास माझ्या नसानसात. भीमा मेश्राम विश्वासाने पुढे सांगू लागला. आताही मी तिच्या घरी जातो. तिचा बाप भाऊ खाकी ढोलमी हाफकान घालून बाहेर जायला निघाले की, म्हणजे तुम्ही समजू शकता, तिचा बाप भाऊ खाकी ढोलमी हाफकान घालून बाहेर जायला निघाले की संध्या देशपांडे शंकरजीच्या पिंडीवरील लिंगाची पूजा करीत असते तेव्हा मी दिसतात ती शोभा जोशी सारखी सुरेख स्मित करते. आमच्या गप्पा झाल्यावर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या अशा ओरडणाऱ्या माझ्या ओठाचं ती दीर्घ चुंबन घेते. म्हणजे भीमराव मेहता. अशा ओरडणाऱ्या माझ्या ओठाचं ती दीर्घ चुंबन घेते. मी प्यायला पाणी मागतो तेव्हा, हे सगळं झाल्यावर मी प्यायला पाणी मागतो तेव्हा ती वेगळ्याच ग्लासात मला पाणी देते. आणि चटकन धुवायला टाकते. हा प्रश्न मला नेहमीच असतो. मी जायला निघतो तेव्हा ती संध्या सततच्या ओठावरून जीभ फिरवीत असते. धुवायला टाकलेल्या काचाच्या ग्लासाचं व तिच्या जीभ फिरवणाऱ्या ओठाचं कोळं मला आतापर्यंत उलगडलेलं नाही. पण काही असो तिच्याकडून येताना मात्र बाबासाहेबांचा गजर माझ्या मेंदूत सुरू असतो.